हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर की जय, की जय, तुकाराम की जय. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 8 आणि ओवी क्रमांक 54. या 54व्या ओवीमध्ये 8वा श्लोक आहे, 4था अध्याय आहे. या 4थ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना परित्राणाय साधू साधूंनाम विनाशायच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकावरील ही ओवी आहे. आज खऱ्या अर्थानं सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं असतो. आणि परिहार म्हणजे असा, रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल तर्फे हा 9 ते 10 या वेळेतील प्रवचनाचा हा संकल्प ज्योतिताई यांनी केलेला आहे. आणि आज दीपावलीच्या सणाचा पहिला दिवस आणि या दीपावलीच्या सणातील पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि म्हणून समयाला अनुसरून असावं या हेतून आज खऱ्या अर्थानं ही ओवी मी निवडलेली आहे. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योग्या पाहे दिवाळी निरंतर. अनेक आपण महाराष्ट्रभर नव्हे आपल्या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये दीपावलीचा सण आपण साजरा करतो. पण खऱ्या अर्थानं जी दिवाळी साजरी करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, ती दिवाळी आपण साजरी करत नाही. आणि मग आपल्या 12 महिन्याच्या सणामध्ये जी दिवाळी खरी साजरी असतो, त्या दिवाळीचा जो आनंद आपण घेत असतो, तो आनंद कितपत शाश्वत आहे याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली जी दिवाळी आहे, दिवाळीची संज्ञा का ज्ञानेश्वर माऊलीने दिलेली आहे की दिवाळीमध्ये जो आपण आनंद घेत असतो, दिवाळीचा आनंद, मग आपण दिवाळीचा सण आला की आपण नवीन नवीन कपडे आपल्याला शिवत असतो, आपल्या कुटुंबातल्या लोकांना कपडे शिवत असतो, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या त्या पंथ्या लावत असतो, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या आपण लाईटीच्या माळा लावत असतो, आपल्या दारासमोर आपण रांगोळी काढत असतो. जनाबाईचं एक अभंग आहे बघा, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी आणि काढीते मी रांगोळी गोविंद गोविंद. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी आपण साजरी केली पाहिजे. आणि मग तो आनंद आपल्या जीवनामध्ये नेमका कोणता आहे की ज्या आनंदाला कधीही बाधा होऊ शकत नाही, कधीही तो आनंद नष्ट होऊ शकत नाही, असा शाश्वत आनंद जर कोणता असेल आणि कुठं असेल तर तो शाश्वत आनंद म्हणजे आपल्या जीवनामध्ये तो फक्त परमार्थामध्ये आहे. महाराज म्हणतात परमार्थ करत 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 महाराज म्हणतात इतका आनंद, किती आनंद, नाही आनंदाशी जोडा सांगत गोष्टी लागते गोडा,
आला अशी आकार आपुलिया चाळा तुका म्हणे बिडा भक्तीचिया. इतका आनंद किंवा आनंद रे आजी आनंद रे सबा हे अभ्यंतरी अवघा परमानंदू रे. आणि तुकोबऱ्या तर सांगतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि घ्या रे तर पडू नका तुम्ही. जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला आनंदाची दिवाळी साजरी करता आली पाहिजे. आणि आनंदाच्या दिवाळीमध्ये जो आनंदाचा लाडू आहे, जगामध्ये अनेक लाडूची दुकान आहेत, अनेक लाडूची मी नेहमी सांगत असतो. बघा तुम्ही, शेंगदाण्याचे लाडू मिळतील, राजगिऱ्याचे लाडू मिळतील, ते काय बघा डिंक लाडू मिळतील, अजून रव्याचे लाडू मिळतील, अजून काय ते मोतीचूर लाडू मिळतील. असे भरपूर लाडू. आता तुम्ही बाकीचे लाडू बघून घ्या, मला जेवढे माहिती आहे तेवढे मी सांगितले. अनेक लाडूची दुकान आहेत या जगामध्ये, पण खऱ्या अर्थानं आनंदाच्या लाडूचं दुकान कुठे आहे? अनेक दुकानांमध्ये आपण जात असतो, पण बरीचशी माणसं ज्या दुकानामध्ये फुकट माल मिळतो त्या दुकानाला गिऱ्हाईकच नाही महाराज. नको त्या दुकानाला मात्र गर्दी आपल्याला पाहायला मिळते. महाराज म्हणतात मग ते आनंदाच्या लाडूचं दुकान नेमकं कुठे आहे? त्या दुकानामध्ये माल कोण देतय आणि कोण त्या दुकानाचे मालक आहे? तुकोबरा सांगतात घातला दुकान देती आलियासी दान संत उदार उदार भरले अनंत भंडार. संतांनी दुकान टाकलेलं आहे आणि संतांच्या दुकानातला माल शाश्वत आहे. त्या दुकानातला जर लाडू खाल्ला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. बरं, त्या दुकानामध्ये कोणी बी या असं काय नाही. यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर करावा विचार न लगे कोणाशी. कुणी बी या दुकानामध्ये. कोणत्या? परमार्थिक दुकान साधू संतांनी जे घातलेले. महाराज म्हणतात घातला दुकान, आम्ही दुकान घातलेले आणि या दुकानामध्ये आनंदाचा लाडू आहे. ते आनंदाचे लाडू खायला खटनट यावे. कसलं बी असू त्या कप्रमांड, कसलं बी खटनट यावे. चोकोबरा सांगतात शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटवी व्हावे. अजून त्याच्या पुढं कोणा जातीचा असो, लहान असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी बी असो, उंच नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. या दुकानामध्ये जर कोणी बी आलं ना, स्त्री असो पुरुष असो, सगळाशी येथे आया अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या दुकानामध्ये सगळ्यांना अधिकार आहे आणि सगळ्यांनी जर त्या दुकानामध्ये प्रवेश केला, त्या दुकानातला जर आपण लाडू खायला शिकलो तर निश्चित प्रकारे आपल्या ठिकाणचं जे अज्ञान आहे ते अज्ञान नष्ट करण्याचं दुकानच म्हणजे साधू संतांनी घातलेलं आहे. पण त्या दुकानामध्ये फुकट माल आहे ना, कुठल्याही प्रकारचं मोल द्यावा लागत नाही. नाथबाबाचा पुरावा आहे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाने सर्व वस्तू. ज्याला जे पाहिजे कुठल्याही प्रकारचं मोल घेतलं जाणार नाही. ज्याला जे पाहिजे, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच साठी पण कोणी तयाकडे न पाहे रे. आपल्या जीवनामध्ये आपण ज्या दुकानामध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश करायला पाहिजे, जी दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी करायला पाहिजे, जो आनंद खऱ्या अर्थाने आपल्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे, आपण तो आनंद घेत नाही. आपण क्षणिक आनंदाला, क्षणिक सुखाला आपण पागल झालेली माणसे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आपल्याला आनंद होतो नवीन कपडे अंगावर परिधान केले की आपल्याला आनंद होतो. नवीन कपडे घातलेले आहेत. प्रत्येकाच्या आनंदाची भिन्नता वेगवेगळ्या प्रकारची आहे. पण महाराज म्हणले की खऱ्या स्वरूपाचा जो आनंद आहे ना, तो आनंद म्हणजे नेमका कोणता आनंद आहे तर तो परमार्थिक आनंद आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आनंद जर कशामध्ये असेल तर तो परमार्थामध्ये. काही माणसं आनंदाच्या बरोबर, एखादा माणूस जर दारू पिला तर दारू पिलेल्या माणसाला सुद्धा आनंद होतो आणि तो काय करतो, त्या दारूच्या नशेमध्ये नाचतो, गातो, म्हणायला सुरुवात करतो. महाराज म्हणतात तो आनंद शाश्वत नाही, अशाश्वत आहे. ज्ञानोबा सांगतात दारू पिलेल्या माणसाला सुद्धा आनंद होतो. बघा, जो मोला मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरला. खऱ्या स्वरूपाचा आनंद जो आहे तो म्हणजे ब्रह्मानंद आहे आणि ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्यासाठी महाराज म्हणले आपल्या जीवनामध्ये अज्ञान रूपी जो अंधकार आहे, अज्ञानाची काजळी, अज्ञानाचं आवरण जे आपल्या बुद्धीवर आलेलं आहे ते नष्ट करण्याकरता साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला अवतार धारण केलेले.
या समाजाला अनादी समाजाला योग्य अशा मार्गावर नेण्यासाठी किंवा योग्य अशा प्रकारचा मार्ग दाखवण्यासाठी महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आणि बोलिले जे ऋषी त्याच भावे होताया दारू संतांचे मार्ग आग राणी भरले जग उद्दिष्टाचा भाग शेष बोलला देव. साधू संतांचा मार्ग याच्यासाठी आहे, साधू संतांचा अवतार याच्यासाठी आहे की अज्ञानी समाजाच्या बुद्धीवर किंवा आवरण तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे ते नष्ट करण्यासाठी भगवान परमात्मा सुद्धा सांगतात मी स्वतः अवतार धारण करतो परित्राणाय साधू नाम विनाशायचे दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या भगवान प्रत्येक युगामध्ये आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता अवतार धारण करत असतो. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी तो भगवान अवताराला येतो. पण अवताराला येत असताना महाराज म्हणले काय करतो तो घेऊन या चक्रगता आणि हाच धंदा करतो. सांगितलं बघायचा मला धंदा आहे. कोणता धंदा आहे? भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी भगवान अवताराला येत असतो. देवाच्या अवताराच्या बाबतीत भरपूर गोष्टी बोलण्यासारखे अनेक अवतार आहेत देवाचे, अनेक अवतार आहेत. काही ठिकाणी बघा 24 अवतार भगवान परमात्म्याचे प्रामुख्याने सांगितले. काही ठिकाणी अंबरीश राजासाठी 10 अवतार भगवान परमात्म्याचे सांगितले. गर्ग संहितेमध्ये भगवान परमात्म्याचे प्रामुख्याने फक्त 6च अवतार सांगितले. 6 अवतार: अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, अवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. अंश अवतार कशाला म्हणतात? महाराज म्हणले या जगामध्ये भगवान सांगतात जेवढे बी जीव जन्माला आले हे भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. पण कोणते अवतार आहे? तर महाराज म्हणतात अंश अवतार आहे. ममैवांश जीव लोके जीवभूत सनातन मनस्तष्ट आणि इंद्रियानी प्रकृतीस्थानी परिस्थिती. या जगामध्ये जेवढे बी जीव जन्माला आले ते भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. पण कोणते अवतार आहेत? अंश अवतार आहेत. अंश आपण सहज म्हणतो की देव पाहण्यासाठी कुठं जायची गरज नाही. तो परमेश्वर, तो परमात्मा, तो ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे. पुढे ज्ञानोबाला सांगतात तैसा मी हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा आरामो परिभ्रांताशी कामो विषयावरी. तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे हे सर्वांना माहित आहे. पण तोच भगवान परमात्मा अवतार धारण करतो. जगामध्ये जेवढे अवतार आहेत ना जे जीव जन्माला आले ते भगवान परमात्म्याचे पुढे जसं एखाद्या झाडाचे बी असतं. मला म्हणले का बीजची झाले तरू अथवा बंगारची अलंकारू तैसा म्हणजे एकाचा विस्तारू ते हे जग. सगळ्याला माहिती आपल्याला सोनं हे लोखंडापासून तयार होतं. का? बीजची झाले तरू. जसं एखाद्या झाडाला आपण बी झाड एखादं बियापासून तयार होतं. महाराज म्हणले का बीजची झाले तर मोठा वृक्ष तयार होतो. पण तसं भगवान म्हणतात हे जग हे मी स्वतः निर्माण केलेली गोष्ट आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात अर्जुना अरे अर्जुना का बीजची झाले तर ज्ञानोबा गोड प्रतिपादन करतात. का बीजची झाले तरू अथवा भंगारची अलंकारू तैसा मध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. या जगामध्ये सगळ्याला माहिती आपल्याला अलंकार. मी एक प्रश्न असा विचारत असतो नेहमी, अलंकारामध्ये सोनं असतं का सोन्यात अलंकार असतो? कोणीतरी उत्तर द्या बरं मला. सोन्यात अलंकार असतो. सोन्यामध्ये अलंकार असतो. महाराज सोन्यात अलंकार नसतो, अलंकारात सोनं असतं. लक्षात ठेवा. नदीत पाणी असतं का पाण्यात नदी असते? बोला बोला. पाण्यात नदी असते. कसं पाण्यात काय झालंय मी हे ऑनलाईन प्रवचन महाराज पहिल्यांदा करतो. पहिली गोष्ट मोबाईल मध्ये मी काही मागत नव्हतं. पण चला आता ज्योती तुमचा खूप मला आग्रह होता. अर्चनाताईंनी सांगितलं महाराजांना याद करून घ्या. आता ही माझी पहिलीच वेळ आहे. कारण मला सवय आहे हजारो माणसात बोलायची सवय असल्यामुळे असं आता मी दरवाजा बंद करून खोलीत एकटाच बोलतोय. कारण माणसाला लागले बघा एकदा इंद्र झाला ना माणूस ते बघा ते नाही का मग या पुण्याची पावती सरे सभेची इंद्र पदाची उठी उतारे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका.
ते इंद्राला सवय होती. काय सवय होती इंद्राला? की आसनावर बसायची सवय होती ना. आणि मग काय झालं, त्या इंद्राचं पुण्य संपलं. वाईट चुटकी वाजून म्हणून सांगतो तुम्हाला. आणि त्या इंद्राचं पुण्य संपल्यानंतर तो इंद्र पुण्य संपल्यावर मूर्ती लोकांमध्ये आला. पण तोच इंद्र मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर त्याला मुंगळ्याचा जन्म मिळाला. आणि मुंगळ्याचा जन्म मिळाला असताना तो एका वृक्षाखाली असा, बरेचसे मुंगळे होते. आणि त्याच वृक्षाखाली सीतामाया आणि भगवान प्रभू रामचंद्र बसले असताना जो इंद्र झालेला मुंगळा होता ना, तो एका मुंगळ्यावर बसून चालला होता. आणि प्रभू रामचंद्रानं त्या मुंगळ्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात स्मित हसले. आणि सीतामाईनं प्रभू रामचंद्राकडे पाहिले. सीतामाई म्हणल्या, प्रभू तुम्ही का हसता? प्रभू म्हणले, काय नाही, उगीच हसतो मी. मोठी माणसं कधी उगीच हसत नाहीत, विनाकारण हसत नाही, कशालाही हसत नाही आणि केवढ्याने बी हसत नाही. हसले तरी गालातल्या गालात स्मित हसतात. भगवान हसले. सीतामाई म्हणाल्या, प्रभू तुम्ही का हसला मला सांगा, श्री आठवता. प्रभू म्हणले, काय नाही अगं, हे बघ हा मुंगळा आहे ना, मुंगळ्यावर बसून चाललेला आहे. हा मुंगळा पूर्वजन्मामध्ये इंद्र होता आणि इंद्र असल्यामुळे त्याला शासनावर बसायची सवय होती. पण त्याचं पुण्य संपलं आणि तो मृत्यूलोकामध्ये जरी आला तरी त्याला सवय लागलेली होती ना कशाची? बसून शासनावर बसायची. सवय माणसाला खूप खतरनाक असते, खराब असते. आता मला हजार लोकात बोलायची, उभा राहून किंवा प्रवचन करायची सवय, मला असा कोंडून ठेवल्यासारखी माझी अवस्था झालेली की आता मी 1 तास कसा काढणार आहे. पण असं ज्योतिताईंचं अत्यंत प्रेमाने मला त्यांनी सांगितलं. त्यांनी काल सुद्धा मी बाहेर गेल्यामुळं थोडस नाही करू शकलो प्रवचन. पण आज मात्र सगळे माणसं तुम्ही ऐकताय. ज्योतिताईंच्या आग्रहास्तव मी प्रवचन करतोय. माझी ऑनलाईन प्रवचन करण्याची पहिलीच वेळ आहे. चला, महत्वाचा मुद्दा आपला कुठं आला होता? पण महाराज तुम्ही एकटे कुठे आहात? हॅलो महाराज, एकटे नाहीये तुम्ही, आम्ही आहोत की तुमच्या समोर बसलोय. आता सगळे आहे तुम्ही. चला, आपला मुद्दा आला होता का? भिन्नची झाले तरू अथवा भंगाराची अलंकारो, तैसा मज एकाचा विस्तारो. ते हे जग सोन्यात अलंकार नाही तर अलंकारामध्ये सोनं असतं. बघा, गळ्यामध्ये जे तुम्ही दागिनं बनवलेलं आहे ते अलंकार आहे. मग त्या अलंकारामध्ये सोनं आहे, सोन्यात अलंकार नाही. आणि अजून त्याच्या पुढे जाऊ की सगळेच माणसं तुम्ही प्रवचन करणारे, कीर्तन करणारे, अलंकाराला शोभा सौंदर्याची असते का सौंदर्याला शोभा अलंकाराची असते? आता मी जरी एकटा आहे, बोलतोय, तरी पण एवढे सगळे महाराज मंडळी प्रवचन की ऐकतायत म्हणल्यावर मी एकटा नाही, तुमच्यामुळं मला शोभा आहे. का तर वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते बिन, श्रोत्याशिवाय वक्ता नसतो. आणि म्हणून भगवान सांगतात, हे जग मी निर्माण केलेले का बीजची झाले अथवा भंगारची अलंकार, तैशामध्ये एकाचा विस्तार होते. हे जग सगळे जेवढे जगामध्ये जीव जन्माला आले ते भगवान परमात्म्याचे अंश अवतार आहेत, लक्षात ठेवा. याला म्हणतात अंश अवतार. त्याच्यापेक्षा थोडा श्रेष्ठ अंश अवतार, थोडासा बदल करायचा, श्रेष्ठत्व पदाला जाऊन पोचलेले अवतार अंश अवतार. त्याच्यापेक्षा पुढे कला अवतार. कला अवतार म्हणजे काय? फक्त कारणासाठी धारण केलेला अवतार म्हणजे कला अवतार. कार्य संपलं, अवतार संपला. पुरावा देतो तुम्हाला. नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी जगाच्या मालकाचा अवतार आहे. कोणता अवतार? बोला. आज एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी नामदेव महाराजांनी उपवास धरलेला आहे. दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज द्वादशी सोडण्याकरता स्वयंपाक बनवायला बसलेले आहेत. नामदेव महाराजांनी भाकरी टाकलेली आहे. जगाच्या मालकाने कुत्र्याचं स्वरूप धारण केलेलं आहे. नामदेवाने टाकलेली भाकरी तोंडात पकडली आहे. नामदेव महाराजाची ती भाकरी कुत्र पळवून घेऊन गेलेला आहे. नामदेव महाराज त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन लागलेले आहे. तुपाची वाटी नामदेव महाराज आपल्या पाठीमागे घेऊन आल्यानंतर ते कुत्र मागे वळून पाहतं आणि नामदेव महाराजाकडे पाहून हसतं आणि हसून नामदेवाला विचारतंय, हे नामदेवा, तुम्हाला कसा वेळ ओळखला? सांगा नामदेवा, मला कसा ओळख? मला सांगायचे. महाराज म्हणतात, एकादशीचे दिवशी नामा होता उपवासी, द्वादशीचे दिवशी नामा बैसमा स्वयंपाकाशी, स्वनारूपी देवाला रोट्या घेऊन पळाला, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वना पाठी, हसोनिया देव बोले, नामा कैसे ओळखिले, नामा म्हणे खेचर पायी, आणि ओळख झाली सर्वे ठाई. नामदेवाला, त्या कुत्र्याला नामदेवाने ओळखलं,
विसोबा केचराला नामदेव महाराज शरण गेले होते. प्रत्येक जीवात नामदेव महाराजाला भगवान पांडुरंग परमात्मा दिसू लागलेले होते. मला सांगायचंय, नामदेवाची परीक्षा देवानं पाहिली की आता नामदेवाला सगळ्या जगात दिसू लागलेला आहे. कार्य संपलं आणि देवाचा अवतार संपला. याला म्हणायचं कला होता. फक्त कारणासाठी धारण केलेला होता. असे अनेक हजारो अवतार आहेत. तुम्हाला एक पुराणा नामदेवाचा दिला. त्याच्यापुढे आवेश होता. थोडस रेंज मध्ये आलं पाहिजे तुम्हाला थोडं रेंज मध्ये आलं पाहिजे. काय होतंय, आवाज तुमचा असा म्हणजे तुटक येतोय. थोडस रेंज मध्ये आलं पाहिजे. जवळ घेतो पण आता येतोय. हो आता येतोय बरोबर. खिडकी वगैरे असेल तर खिडकी जवळ ठेवलं तरी चालेल. कुठं मला उभा राहावं लागेल. नाही उभं नका राहू. महाराज पहिल्या पोझिशन मध्ये बसा ना. पहिले जसे होते तसे. सुरुवातीला 2-3 मिनिटं झाले. पहिला व्यवस्थित येत होता आवाज. पहिला चांगला येत होता. फोन येत होता म्हणून ब्रेक झालता. परीक्षा पाहिली आणि अवतार संपला. याला म्हणायचं कला होता. पुढे महाराज म्हणले आवेश अवतार देवाचा. आवेश अवतार म्हणजे कसा, रागीट अवतार, क्रोधी अवतार. त्याच्यामध्ये बघा परशुराम अवतार. भगवान परशुराम अवतारामध्ये भगवान परमात्म्याच्या वडिलाच्या सांगण्यावरून सगळ्याला माहिती आपल्याला आपल्या आईचं शिर उडवलं. आवेश अवतार, क्रोधी अवतार, जमदग्नी आणि रेणुका माता भगवान परशुरामाची आई वडील. त्याच्या पलीकडं नरसिंह अवतार भगवंताचा आवेश अवतार आहे का नाही. नरसिंह अवतार अतिशय क्रोधी अवतार. जेव्हा नरसिंह अवतार भगवान परमात्म्याने धारण केला तेव्हा सगळ्या देवाची सभा बसलेली. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी जगाच्या मालकाचा नरसिंह अवतार आहे, सगळ्याला माहिती आपल्याला. परंतु इतका आवेश अवतार जरी भगवान परमात्म्याचा होता, सगळ्या देवाची सभा बसलेली होती. नरसिंह अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेला होता. तो कुठून केला हे बी सगळ्यांना माहिती नाही का. खांबातून तो अवतार भगवान परमात्म्याचा धारण केलेला आहे. आणि तो बघा, दुर्जन तो लात मारी स्तंभावरी आणि स्तंभी नरहरी प्रगटला. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्या खांबातून जेव्हा तो नरसिंह अवतार धारण केला तेव्हा सगळ्या देवांची सभा बसलेली होती की याला कोण शांत करणार. इतका आवेश अवतार आहे, इतका रागीट अवतार आहे, इतका क्रोधी अवतार आहे. आणि अशा आवेश अवताराला सुद्धा पाहिल्यानंतर सगळे देव चकित झाले. नारद मुनी नारायण नारायण भजन करत आले. सगळ्या देवाने सांगितलं नारद मुनी हा देवाचा अवतार, याला कोण शांत करणार. नारद मुनीने सगळ्या देवाला सल्ला दिला. म्हणले देवाचा किती आवेश अवतार असला ना, अजून पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, माणूस किती रागीट असला तरी त्याच्या बायकोच्या समोर त्याला नेला ना की त्याची आईस्क्रीम होती. आलं ना ऐकायला का नाही आलं. ऐकायला येते का. हो ऐकायला येते का. हॅलो येतंय बोला. येतोय बोला. महाराज बायकोच्या समोर याला नेला की याची आईस्क्रीम होती. नारदाने सल्ला दिला आणि लक्ष्मीला बोलवलं. लक्ष्मी आई साहेब हा तुमच्या मालकाचा अवतार आहे. कोण म्हणतंय. नारद म्हणतात. भगवान परमात्मा माझे मालक आहे. नारदा अरे तोंड सांभाळून बोल. असला कुठं माझ्या मालकाचा अवतार असतो का. आवेश अवतार आहे तो. हा माझ्या मालकाचा अवतार नाही. अरे माझ्या मालका इतका सुंदर जगात दुसरा कोणी नाही. इतका सुंदर आहे माझा मालक, इतका सुंदर आहे माझा मालक. आणि हा माझा मालक आहे का. नारदजी म्हणले आई साहेब हाच तुमच्या मालकाचा अवतार आहे. नारदावर लक्ष्मी भडकले, सांगते हा माझ्या मालकाचा अवतार नाही. माझ्या मालका इतका सुंदर या जगात कोणी नाही. नाही का. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे फुलोनी लक्ष्मी होय वेडे, मदन पोटाला बापुडे, येर कोणीकडे राव रंक. ह्याचं काय कौतुक मला सांगतो. माझा मालक खूप सुंदर आहे. आणि इतक्यात भगवान परमात्म्याचं भजन करत करत प्रल्हादजी आले. आवेश अवतार आहे. मला सांगायचंय इतका मोठा आवेश अवतार असताना सुद्धा त्या भगवान परमात्म्याने भजन करणाऱ्या आपल्या भक्ताला, त्या प्रल्हादाला असा उचलला आणि डायरेक्ट कडेवर घेतला आणि त्याचे मुके घेऊ लागले. मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगेल.
देवाचा कसला बी आवेश अवतार असला तर त्याच्या भक्ताला कधी भीती वाटत नाही. बघा, वाघीण किती रागवली तरी वाघिणीच्या पिल्लाला त्या वाघिणीची कधी भीती वाटत नाही. तसं भगवान परमात्म्याचा कितीही आवेश अवतार असला तर त्याच्या भक्ताला कधी भीती वाटत नाही. भगवान परमात्म्याचं भजन प्रल्हाद करत होता. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडली नरहरी, उचलून घेतला कडीवरी आणि भक्ती सुखे निमाला. ही कशाची ताकद आहे तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची ताकद आहे. भगवान परमात्म्याचा आवेश अवतार हिरण्यकश्यपूला मारला. सगळ्याला माहिती, हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वर घेतला होता. मला रात्री मरण नको, मला दिवसा मरण नको, मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला आसराने मरण नको. अजून महाराज म्हणले शास्त्राने न मरे आईसावर त्याला आणि म्हणून या नखे वध केला. जेव्हा भगवान परमात्म्याने तो अवतार धारण केला होता ना, नरसिंह अवतार, ती अवताराला घेताच नख वाढवून आला होता. लक्षात आलं का तुमच्या? अशी मोठे मोठे नख वाढवलेले हिरण्यकश्यपूला असा उंबऱ्यामध्ये मांडीवर घेतला. देव घरात बी नाही बसला, बाहेर बी नाही बसला, उंबऱ्यावर बसला. हिरण्यकश्यपूला असा मांडीवर आडवा घेतला आणि आपल्या नखाने त्याचा वध केला. त्याला मरण नको, रात्री नको, दिवसा नको. अजून एक वाक्य सांगून जातो. त्या हिरण्यकश्यपूच्या जागेवर जर मी असतो ना, मी तर हे रात्री नको, दिवसा नको, शस्त्राने नको, आसराने नको, घरात नको, बाहेर नको. मी एकाच वाक्यात देवाचा खटका करून टाकला असता. देवा मला मरणच नको, संपला ना विषय. मारला असता का देवाने सांगा मला? पण महाराज म्हणले त्याचं वर्म चुकलं मागण्याचं, आणि जीवनामध्ये जर वर्म चुकलं ना, महाराज म्हणले चुकले वर्ण फेरा पडी. लक्षात आलं का? आपल्या जीवनामध्ये देव प्रसन्न आहे, मागण्याचं वर्म चुकलं, त्याचा परिणाम चुकीचा घडला. लक्षात ठेवा. मला सांगायचे, चला पुढे. आवेश अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार. आता पुढे पूर्ण अवतार. पूर्ण अवतार कोणता? रामप्रभूचा अवतार पूर्ण आहे. आणि त्याच्या पुढे कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले राम अवतार पूर्ण अवतार आहे. तसं तर दोन्ही अवतार सांगितले सारखेच आहे. बघा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदयी मंदिरी स्मराकारी जरी सारखे सांगितले असले तरी महाराज राम हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण हा परिपूर्णतम अवतार आहे. राम अवतारामध्ये जे काही ऋण आहे भक्ताचं, ते ऋण फेडण्यासाठी महाराज म्हणले ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाश आला आकाराशी. तो भगवान परमात्मा अवताराला येतो. कशासाठी? तर आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी. आणि म्हणून भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायामधील 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे. महाराज म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महाराज म्हणले तो भगवान कोणत्या युगामध्ये? अरे जेवढे बी युग झाले ना, प्रत्येक युगामध्ये महाराज, प्रत्येक युगामध्ये जगाच्या मालकाचा अवतार आहे. आणि तो कशासाठी आहे? तर फक्त आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आहे. महाराज म्हणले भक्ताच्या ठिकाणी भक्ताची बुद्धी जी मलिनत्व झालेली आहे किंवा अज्ञानाचं आवरण जे आलेलं आहे, ते आवरण नष्ट करण्यासाठी परमेश्वराचा अवतार असतो. महाराज म्हणतात, मी अविवेकाची काजळी, स्वतः भगवान सांगतात, मी भक्ताच्या ठिकाणी असणारी जी काजळी आहे, काजळी या वाक्याचा अर्थ आहे अज्ञान. आणि अज्ञान नष्ट करण्याकरता मी काय करतो? मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. ते अज्ञानाचं आवरण मी नष्ट करतो आणि आपल्या भक्ताच्या ठिकाणी विवेक निर्माण करतो, बुद्धी निर्माण करतो, ज्ञान निर्माण करतो. पण जे ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे महाराज, खऱ्या अर्थानं आपल्या स्वरूपाची आपण ओळख करून घ्यायची, हीच खऱ्या स्वरूपाची दिवाळी. लक्षात ठेवा. मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं या जगामध्ये काय काम आहे, हे जेव्हा आपल्याला कळण, मी वासुदेव तत्वता. महाराज म्हणले मी कोण आहे? वासुदेव आहे. मी ब्रह्म आहे, मी शुद्ध चैतन्य असणारा ब्रह्म आहे. पण हे कळण्याकरता आपण कोण आहे हे कळण्याकरता, हे अज्ञान नष्ट करण्याकरता 4थ्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. भगवान सांगतात, अर्जुना तू कोण आहेस?
तुझ्या मूळ स्वरूपाची तुला जर जाणीव करून घ्यायची असेल, तुझ्या ठिकाणचं अज्ञान जर तुला नष्ट करायचं असेल, तर तू काय करावं लागेल? तरी संताया भजावे सर्वस्वेशी. महाराज म्हणले ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आखी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तुला साधूला शरण जावं लागेल, संताला शरण जावं लागेल, संताची सेवा करावी लागेल. कशी करावी लागेल? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, त्याच्या खालच्या वव्या, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. साधूची सेवा करत असताना महाराज अगर्वता साधूची सेवा केली पाहिजे, आपल्या गुरुची सेवा केली पाहिजे. आणि एकदा गुरुची सेवा केली ना महाराज, सेवा करून 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 बरीचशी माणसं महाराज गुरु शोधण्यासाठी हरिद्वारला जातात. बरीचशी माणसं काही गुहेमध्ये कोण गुरु बसलेला आहे तिथं जातात. बऱ्याचशा माणसाच्या डोक्यात एक वेगळा भ्रम आहे की आपल्याला गुरु अशा स्वरूपाचा मिळाला पाहिजे की त्याला आत्मस्वरूपाची ओळख झालेली. मी असं तुम्हाला सांगेल की गुरु शोधण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. का? आपण साधना करून 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 आपली साधना जर का एकदा परिपक्व झाली की महाराज आपण गुरु शोधण्यासाठी जाण्यापेक्षा गुरुच आपल्याला शोधत शोधत आपल्याला येत असतो. महाराज म्हणतात मोक्ष रेखे आला, हरिपाठामध्ये ज्ञानोबराने बघा वर्णन केले, मोक्ष रेखे आला, भाग्य विनाटला, आणि साधूचा अंकीला हरिभक्त. कुठं जायचं नाही गुरु शोधण्याकरता, कोणाच्याही नादी लागायचं नाही. गुरु शोधण्याकरता आपली साधना चालू ठेवायची, आणि साधना करत 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 आपली साधना एकदा परिपक्व झाली की मग मात्र गुरुच आपला पत्ता शोधत येत असतात. आणि गुरु आपला पत्ता शोधत एकदा आले की बघा, जगद्गुरु तुकोबरा रोज सकाळी गंगेवर स्नानाला जात होते. तर बाबाजी चैतन्याला शोधण्यासाठी गेले होते? नाही. ते गंगेवर स्नानाला जात असताना महाराज म्हणले मला त्याने सापडविले वाटे, जाता गंगा स्नान आणि मस्तकी तो जाण ठेविला कर. माझ्या मस्तकावर त्यांनी कर ठेवला. मी काय करत होतो तर मी गंगेवर स्नानाला जाताना काही माणसं हरिपाठ म्हणताना सापडली वाटे म्हणतात. मला सापडली नाही, सापडविले वाटे, जाता गंगा स्नान मस्तकी तो जाण ठेविला करो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली साधना जर आपण करत राहिलो तर निश्चित प्रकारे आपल्याला गुरुचा बोध होईल. महाराज म्हणले कसा बोध होईल? एकदा त्या रेषेपर्यंत आला की मग मात्र नाही का मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकील हरिभक्त. किंवा कापूर जसा आपण लावतो, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. साधना आपली चालू राहिली पाहिजे, कायमस्वरूपी साधना करून 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 मग मात्र आपल्याला साधूचं दर्शन होणार, त्या साधूची कृपा होणार. आणि एकदा साधूची कृपा झाली की मग मात्र अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि परोक्ष ब्रह्मज्ञान या दोन्ही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्या आधी आपल्याला खऱ्या साधूची भेट होणं गरजेचं आहे. ब्रह्मज्ञान तरी एकही दिवशी कळे आणि तात्काळ हा गळे अभिमान. एकदा का आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली की आपल्या ठिकाणी असणारा अभिमान, मी स्वर्गे महाराजे, मी अर्चना महाराजे, मी ज्योती महाराजे, आता सगळ्या महाराजाची नावं मला पाठ नाही, हा ब्रह्मच निघून जाणार. आणि हम ब्रह्मस्म, मी ब्रह्म आहे, ही सहानुभूती आपल्या ठिकाणी प्राप्त होणार. पण ही प्राप्त होण्यासाठी आपल्यावर गुरुची कृपा झाली पाहिजे, संत कृपा झाली पाहिजे. आणि नुसतं संतच नाही महाराज, शास्त्र कृपा, संत कृपा, देव कृपा, आत्मकृपा, या चारही कृपा एकदा झाल्या ना की बस मग आपणच देव झालो ना महाराज. आपल्या मनाला एकदा त्या परमेश्वराचा छंद लागला, नामस्मरण करून 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 महाराज म्हणतात की काय घडतं की आपणच मग गुरु होतो, नाही का? आपणच गुरु होय जैसा. महाराज म्हणले आपणच गुरु होतो. पण त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या ठिकाणचा अभिमान नावाचा विकार नष्ट झाला पाहिजे. महाराज म्हणले ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. अभिमान लागे सुखाची पाठी, व्यासे उपराती दृष्टी केली, जनक बेटीशी पाठविला तेने, अभिमान नाने खोटे केले, खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू शिखराशी सुख गेला, जाऊन या तेने साधिली समाधी. आणि तुका म्हणे तधी होतो आम्ही. सुखाला अभिमान झाला
अभिमान झाला आणि 12 वर्ष आईच्या पोटात राहील. किती वर्ष? 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिला सुख. अनेक प्रकारचे वैद्य आले त्याला बाहेर काढण्यासाठी, स्वतः भगवान आले आणि बाहेर यायला सांगितलं. त्याला तो बाहेर यायला तयार नव्हता. का? तर त्याला आईच्या गर्भामध्ये असतानाच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि तो बाहेरच येत नव्हता. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिला. 12 वर्ष. महाराज म्हणतात भामनाचे पोर एक खेळासे भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे, कांपत कांपत बाहेर आले, नागवेची पळून गेली रे. 12 वर्ष सुख आईच्या पोटात राहिला आणि पळून 12 वर्षाने आईच्या पोटातून बाहेर आला. तर त्याला व्यसानी डायरेक्ट कुठं पाठवलं माहितीये का? जनक राजाच्या दरबारामध्ये पाठवला. जनक भेटीसी पाठविला त्याने. अभिमान नाने खोटे केली. त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा अभिमान नष्ट करण्यासाठी त्याला जनकाकडे पाठवला. आणि महाराज जनक राजाच्या दरबारामध्ये तो गेल्यानंतर तिथं गेटवर 7 दिवस उभा ठेवला होता आणि सेवकांना तो सुख सांगत होता, जाऊन सांगा तुमच्या राजाला मी सुख आलेलो आहे. महाराज 7 दिवस त्या ठिकाणचा तो अहंकार नावाचा विकार नष्ट झाला. जनक राजाने त्याला दरबारामध्ये नेला. अनेक प्रकारचे प्रयोग त्याच्याकडून घेतले. साधूच्या ठिकाणी तू एकरूप होशील तेव्हा तुला ज्ञानाची ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. राजानं त्याच्या हातामध्ये काठ तेलाची परात भरून दिली आणि सांगितलं सगळ्या नगरीला तू प्रदक्षिणा करून यायचं, पण एकही तेलाचा थेंब परातीतला खाली सांडला नाही पाहिजे. हातात परात घेतली आणि एकसारखा त्या परातीकडे पाहतो नगर प्रदक्षिणा करायला गेला. नगर प्रदक्षिणा करत असताना महाराज एक थेंब सुद्धा त्या परातीतला खाली पडू दिला नाही. राजाच्या समोर आल्यानंतर राजाने विचारलं, काय पाहिलं नगरीमध्ये? काय काय पाहिलं? त्याने सांगितलं मी काहीच पाहिलं नाही. का? मी या तेलाच्या पराती मधला तेलाचा एकही थेंब खाली पडू दिला नाही. महाराज म्हणले तू या तेलाच्या परातीमध्ये एक थेंब खाली पडू दिला नाही. जसा तू एकरूप झाला ना त्या परातीमध्ये तेलाशी, असा जर तू सद्गुरूशी एकरूप झाला तर निश्चित प्रकारे तुझ्यावर सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा सद्गुरूची तुझ्यावर कृपा झाली की तू कोण आहेस तुझी स्वतःची ओळख तुला पटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुझ्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल, अज्ञानाचं आवरण निघून जाईल आणि खऱ्या स्वरूपाची तू आनंदाची दिवाळी तुझ्या जीवनामध्ये तू साजरी करशील. अशा प्रकारचा व्यासाने त्याला सांगितलं सुखाला आणि जनकाच्या भेटीला पाठवला. आणि म्हणून जर अशा प्रकारे आपण साधूची सेवा करण्यासाठी किंवा साधूच्या चरणावर असं जर एकरूप झालो तर निश्चित प्रकारे साधूची सेवा केल्यानंतर साधूची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी कधी जर महाराज असा विचार केला आपण की साधू किंवा संत आपले गुरु कसे असाव्यात, तर ब्रह्मनिष्ठ असावात, ज्यांना ब्रह्मस्वरूप आपल्या स्वरूपाची ओळख झालेले असा सद्गुरू असावा. नाही तर अलीकडे जर पाहिलं ना महाराज, शिष्य काय क्वालिटीचे आणि गुरु काय क्वालिटीचे. एक मोठ्या माणसाचं वाक्य सांगतो तुम्हाला. कधी कधी असं घडतं महाराज, रडका गुरु आणि मरका चला, रडका गुरु आणि मरका चला आणि दोघाचा बोध वाया गेला. असे जर या जगामध्ये आपल्याला गुरु भेटले तर आपला उद्धार कधी होणार नाही, आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कधी होणार नाही. बघा, एक गुरु आपल्या शिष्याला सांगत होते जा आणि मला काहीतरी गोड पदार्थ आणून दे. 50 रुपये घेतले आणि तो शिष्य चांगला बिकानेर स्वीट होम मध्ये गेला आणि 50 रुपयाचे गोड पदार्थ म्हणून काय मागितलं, म्हणला पेढे द्या. त्या स्वीट होमने त्या शिष्याला 50 रुपयाचे 3 पेढे घेतले. तो शिष्य ते पेढे घेऊन आता आश्रमावर गुरुकडे आपल्या येणार. मला गुरुने सांगितलं आपल्याला गोड पदार्थ आणायला. त्या शिष्यानं त्या 3 पेढ्यामधला एक पेढा खाऊन टाकला, गोड लागला. पुन्हा तो शिल्लक राहिले 2 पेढे. ते 2 पेढे घेऊन तो शिष्य आश्रमावर निघाला आणि मनामध्ये विचार करतो की आपल्या गुरुजींनी आपल्याला गोड पदार्थ आणायला सांगितले होते. एक पेढा आपण गोड लागतो का म्हणून पाहिला आणि खाल्ला, गोड लागला. आता शिल्लक राहिले 2 पेढे. त्याने विचार केला आपले गुरुजी फार हुशार आहेत, गुरुजी असे अप्पलपुटे नाहीत, एक पेढा गुरुजी खातील आणि एक पेढा आपल्याला देतील. म्हणला आश्रमावर गुरुजीने दिल्यानंतर खाल्ला काय आणि आता रस्त्याने चालताना खाल्ला काय.
त्या शिष्याने महाराज तो दुसरा पेढा खाऊन टाकला आणि शिष्य आश्रमावर जाऊन पोहोचला. गुरुजींनी विचारलं, अरे आणले का गोड पदार्थ? शिष्याने सांगितलं आणले. तो बॉक्स पेढ्याचा गुरुजींकडे दिला. गुरुजींनी पेढ्याचा बॉक्स उघडला तर त्याच्यामध्ये फक्त एकच पेढा होता. गुरुजी म्हणले, काय रे, 50 रुपये तुला दिले, 50 रुपयाचा एकच पेढा आला का? शिष्य फार हुशार होता. म्हणला, गुरुजी एक पेढाने आले, 3 पेढे आले होते. पहिला पेढा मी गोड लागतोय का म्हणून खाऊन पाहिला, ठीक आहे. दुसरा पेढा एक तुम्ही खाल्ला असता आणि एक मला दिला असता. म्हणला, आश्रमावर आल्यावर तुम्ही दिल्यानंतर मी खाल्ला काय आणि रस्त्याने खाल्ला काय? दुसरा पेढा खाल्ला. शिष्याला गुरुजींनी विचारलं, अरे 2 पेढे तू खाल्ले, कसे खाल्ले तू 2 पेढे मला न विचारता? शिष्यानं तो तिसरा पेढा उचलला आणि तोही खाऊन टाकला. म्हणला, गुरुजी असे खाल्ले. कळलं का नाही कळलं तुम्हाला? मला सांगायचे की असा जर शिष्य मिळाला आपल्या जीवनामध्ये काय होईल महाराज सांगा? असा जर शिष्य मिळाला तर आपल्या जीवनामध्ये महाराज म्हणतात असा शिष्य नसावा. म्हणून नेहमी सांगत असतो, रडका गुरु आणि मरका चेला दोघांचा बोध वाया गेला. अरे गुरुची सेवा जर करायची असेल तर महाराज म्हणतात अतिशय तन मन धनाने जर आपल्या गुरुची सेवा केली तर आपल्यावर त्या गुरुजींची कृपा होणार. आणि एकदा गुरुजींची कृपा आपल्यावर झाली की खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख होणार. मग अशा स्वरूपाचे साधू या जगामध्ये आपल्याला भेटणं अतिशय दुर्मिळ आहे. महाराज म्हणतात शैले शैलेल माणिक्यम मृत्तिकम न गजे गजे साधवम नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जगामध्ये डोंगराला असे बुरठे झाडे भरपूर असतात, पण महाराज चंदनाचं झाड असं चुकून सापडतं, चुकून. लक्षात आलं का नाही? हॅलो, हा बोला की महाराज, येतोय आवाज. हॅलो, येतोय आवाज, येतोय, बोला. समोर कोणाचे सण म्हणलं सगळेच लोक झाले. मला म्हणतात शैले शैलेन माणिक्यम मृत्तिकम न गजे गजे साधवम नाही सर्वत्र चंदनम न वने वने. डोंगराला झाडी ताई भरपूर असतात, पण चंदनाचं झाड असं चुकून सापडतं. तसं या जगामध्ये माणसं भरपूर आहे, पण सज्जन माणसं, संत माणसं, साधू पुरुष असा चुकून सापडतो. महाराज लाखात एखादा साधू असतो, लाखात. आणि साधू हे कुठं बी नसतात. महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेती. आलं का लक्षामध्ये? म्हणून साधू ही अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे. साधू म्हणजे काय बरं? बऱ्याच वेळा आपण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये साधूची संगती करा, संताची संगती करा, संताची भेट होणं अतिशय दुर्मिळ आहे. दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे. महाराज म्हणतात चंद्र अमृत सुखे शैववेल हसता जाता रवी धरवेल पाये हेळा सागर तरवेल परीच्या साधूची भेटी न होईल गा. महाराज म्हणले जर एखादा माणूस चंद्रामृत प्राशन करण्याकरता तोंडवर करून बसला तर त्याला ते शक्य होईल. किंवा हस्ताला जाणारा सूर्य थांबवण्यासाठी कोणी एखाद्याने हात वर केले तर तोही थांबू शकेल. किंबहुना आपल्या तळ हातामध्ये समुद्र तारण्याकरता सत्पणे तळ हात पुढे केले तर तो समुद्र सुद्धा तरेल. परीच्या साधूची भेटी न होईल गा. साधू अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे. मला म्हणले भेटणं तर सोडा, पण साधू कळणं त्याहीपेक्षा दुर्मिळ गोष्ट आहे. पहिली गोष्ट साधू कळलं पाहिजे आपल्याला. मग साधू कळण्यासाठी काय करावं लागेल? महाराज म्हणले तुम्हाला स्वतःला साधू व्हावा लागेल. तुका म्हणे अंगी भावे जे आपण तरीच महिमा नाही येईल कळू. साधू कळण्याकरता आपल्याला साधू व्हावा लागेल. आणि मग मात्र ज्या दिवशी आपल्याला साधूची भेट होईल त्या दिवशी खऱ्या स्वरूपाची खऱ्या आनंदाची आपल्याला जाणीव होईल. आणि खरा स्वरूप खरा आनंद एकदा आपल्याला प्राप्त झाला की मग मात्र जन्म मरणाच्या बंधनातून आपण मुक्त होणार. लक्षात ठेवा. खऱ्या साधूची भेट पडली की साधूला मन नसतं, साधूला जन्म नसतो. महाराज साधू हे स्वतःच्या इच्छेने अवतार धारण करत असतात. अशा स्वरूपाचे साधू नेमके कोण आहेत? महाराज म्हणले या जगामध्ये कुठे आहेत ते साधू? महाराज म्हणले सांगते साधू कोण आहेत? महाराज म्हणले ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान कळा. साधना करून करून आनंदीला ज्ञानोबरायाची समाधी आहे बघा. आणि ज्ञानोबरायाची संजीवन समाधी आहे.
जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं जो होत असतो साधना करून, त्याचं नाव साधू हे लक्षात ठेवा. ही अवस्था, साधू ही व्यक्ती नाही, साधू ही वस्तू नाही, तर साधू ही अवस्था आहे. त्या अवस्थेला जर आपण जाऊन पोचलो की मला ती अवस्था अशी आहे की आपल्याला जन्म मरणाच्या पलीकडे नेऊन पोचवत असते. महाराज म्हणले पलीकडे जाऊन पोचायचे, आपल्याला कुठं जाऊन पोचायचे? महाराज म्हणले पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला, तेने संदेली माया, त्याची अली कोणता काया, आणि मग मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझारी. ती अवस्था प्राप्त करून घ्यायची असते. आणि ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी सांगू, अरे आता तोळ्यावर मोजून अन्न खावं लागतं, तेव्हा ती अवस्था प्राप्त होते. आपल्याला खासून बघायची सवय लागली, कधी अवस्था प्राप्त होणार महाराज? आणि म्हणून साधू ही अवस्था प्राप्त करण्याकरता आपल्याला साधूला शरण गेलं पाहिजे. आळंदीला ज्ञानोबा जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त झाले. मला सांगायचंय, संजीवन समाधी नामस्मरण करून ज्ञानोबराने प्रतिज्ञा केली होती, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन केली लोका, जाई नग माये तया पंढरपुरा, भेटे माहेरा पुढया. ज्ञानोबराची प्रतिज्ञा होती की हा दुःख देणारा संसार, आपल्याला सगळ्याला अनेक प्रमाणे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, असा दुःख देणारा संसार. या संसाराला महाराज म्हणतात जाळोने संसार बैसलो अंगणी. काय कोण पुरावे आहेत महाराज? संसाराच्या नावे घडवलेल्या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, अनेक पुरावे. ज्ञानोबा म्हणले या जन्म मरणाच्या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मी कुठं जाईल? माझ्या माहेरला जाईल. माझे अवघाचे संसार सुखाचा करीन. सुखाचा संसार करण्यासाठी माहेर गेलं पाहिजे का सासरी राहिलं पाहिजे? बोला बरं कोणीतरी. हॅलो, माहेरी. हॅलो, हा, माहेरी. हॅलो, माहेरी गेलं पाहिजे. माहेर येतोय गेलं आवाज? पाहिजे. बोला. सुखाचा संसार माहेरात राहून होईल का सासरी जाऊन होईल? सासरी सासरी. जर एखादी मुलगी माहेरामध्ये 2 महिने राहिली तर त्याच्या शेजारची जुनी जाणती म्हातारी अनुभवी असते, ती विचारते काय ग बाई 2 महिने झाले तू माहेरामध्ये येऊन राहिली, काय तुझ्या घरच्याचं तुझं भांडण झालं का? पोरगी खोटं बोलती, नाही काकू काय नाही झालं, मी उगीच राहिले. पुन्हा 15 दिवस ती आजी जाऊन देते, अगं पोरी तू का राहिली खरं बोल बरं मला. मग मात्र ती मुलगी म्हणते काकू माझ्या घरच्याचं माझं भांडण झालेलं आहे. त्या काकूचा जुना अनुभव असतो, मोठा अनुभव असतो, मोठी असते काकू. काकू नाही का बघा, येथील अंतरी श्रेष्ठांचे अनुभव, मोठ्या माणसाचा अनुभव असतो. ती काकू सांगते अगं बाई तुला जर खरा संसार करायचा असेल तर तू माहेरामध्ये राहू नको, ज्या घरी दिली त्या घरी मेली. तू शहाणे असेल तरी तू निघून जा आणि तुझ्या सासरी जा, आणि मग खरं तुझा संसार सुखाचा होईल. मला सांगा, सुखाचा संसार करण्यासाठी सासरी गेलं पाहिजे, आणि ज्ञानोबा सांगतात मी सुखाचा संसार करण्यासाठी माहेरी जाईल. ज्ञानोबाचं खरंय का आपलं खरंय? माऊलीचं खरं आहे. एक वाक्य सांगून जातो, अजून एक वाक्य अर्थ पाहिजे. व्यवहारातला संसार करण्यासाठी सासरी गेलं पाहिजे आणि परमार्थातला संसार करण्यासाठी माहेर गेलं पाहिजे. तुकोबरा सांगतात आपल्या माहेरला जाईल, अनेक पुरावे आहेत. मुक्ताबाई सुद्धा सांगतात मी माझ्या माहेरला जाईल. अनेक संतांचे अनेक प्रमाण आहेत बघा, मला प्रमाण सांगून नाही, पण परमार्थातला संसार करण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात मी माहेरी जाईल. महाराज म्हणले माझ्या देवीची आवडी आणि पंढरपुरा नेईल गुढी, पांडुरंगी मन रंगले, मी पंढरपूरला जाईल, वारी करील. देवा पंढरपूरला ज्ञानोबा पंढरपूरला निघालेत, मजल धर मजल करत करत ज्ञानोबा पंढरपूरला गेले, आणि जगाचा मालक असणारा भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा यांनी विटेवर पाहिला. ज्ञानोबा खरंच पाहिला का? अहो योग्यांना दुर्लभ आहे तो भगवान, आणि तुम्ही कसा पाहिला? ज्ञानोबा म्हणतात योगी दुर्लभ, तुम्हाला देखील साजनी, हे साजनी, हे मैत्रिणी, आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगतात मी त्याला पाहिला. तिने विचारलं कसा पाहिला सांग ना.
महाराज खरंच पाहिला का? तिला विचारलं ज्ञानोबराला. देखीला पण वाक्य आहे बघा, देखीला माये देवाचा देव आणि फिटला संदेह निमाले दुष्पण अनंत विषय देखीला मी त्याशी बाप रखमादेवीवर खुन बांधली कैशी. ज्ञानोबरा सांगतात खरंच पाहिला आणि त्याला मी ज्या दिवशी पाहिला देखीला देखीला माय देवाचा देव आणि फिटला संदेह. संदेह म्हणजे समूळ असणारी भावना किंवा अति सोप्या भाषेत सांगतो संदेह म्हणजे संशय नावाचा विकार. माझ्या अंतकरणामध्ये असणारी समूळ भावना संदेह संशय नष्ट झाला. कशानं? भगवान पांडुरंग परमात्म्याचं मी पाय पाहिलं, त्याला पाहिला विटेवर असणारा उभा तो भगवान मी पाहिला आणि काय घडलं? माझ्या अंतकरणातला संशय नावाचा विकार. अजून एक वाक्य सांगून जातो. जीवनामध्ये माणसाच्या ठिकाणी घातक विकार जर कोण असं माहिती का तुम्हाला? त्या विकारात जाणारे मला संशय. आणि एक गोष्ट नक्की घडते जेव्हा संशय येतो आपल्याला. संशय संशय आला रे आला की अंतकरणामध्ये भाव असणारा शिल्लक राहत नाही. जर संशय कातरला आला हे आपल्याला कळल्याबरोबर भाव स्वारगेटला निघून जातो. कळलं का नाही कळलं? घातक विकार संशय नावाचा आहे, लक्षात ठेवा. जग आणि पुन्हा मोठ्या माणसाच्या संशयामध्ये जगाचं हित आहे आणि आपल्या संशयामध्ये जगाचं तर वाटोळच वाटोळ आहे पण आपलं बी वाटोळ आहे, लक्षात ठेवा. अजून पुरावा देतो तुम्हाला मोठ्या माणसाच्या. जगाच्या मालकाच्या पत्नीला संशय आला, कोणाला? सीतामाईला. लक्ष्मण दादा फळे आणून देण्याचं काम करतात, खात असेल किती? काही गरज आहे का संशयाची सांगा? पण संशय आला, खात असेल किती? ज्या दिवशी संशय आला त्या दिवशी लक्ष्मण दादाने निर्णय घेतला आजपासून फळं खायची नाही. बघा मोठ्या माणसाच्या संशयामध्ये जगाचं हित. आणि 14 वर्षे 14 दिवस लक्ष्मण दादाने उपवास केला. कशाचा परिणाम? संशय आला सीतामाई. जर सीतामाईला संशय आला नसता तर लक्ष्मण दादाने उपवास केला नसता आणि लक्ष्मण दादाने जर उपवास केला नसता तर रावणाचा पोरगा इंद्रजित मेला नसता. दृष्टांत संपला. मला सांगायचे मोठ्या माणसाच्या संशयामध्ये जगाचं हित आहे आणि आपल्या संशयामध्ये जगाचं तर वाटोळ होणारच होणार आहे पण आपलं सुद्धा होत असतं. म्हणून संशय नावाचा विकार संदेह संशय समूळ असणारी भावना माझी नष्ट झाली आणि मी आता स्वच्छ झालो. ज्ञानोबराय सांगतात मी त्या परमेश्वराला पाहिला, जगाच्या मालकाला आणि पंढरपूरवरला विटेवर असणारा तो भगवान परमात्मा जो उभा होता तो ज्ञानोबरायाने पाहिला. मला म्हणतात तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. ती वीट कोण आहे? महाराज पूर्वजन्मातली इंद्र आहे. इंद्र लक्षात ठेवा. बऱ्याचशा लोकांना माहित नाही. ती वीट दुर्वास ऋषीनं इंद्राला शाप दिलेला आहे. दुर्वास ऋषीच्या आश्रमावरून शॉर्टकट मध्ये सांगतो. इंद्र ऐरावतावर फिरत असताना दुर्वास ऋषीने योग्य अशा प्रकारे त्याचा सन्मान केला. मोठा हार त्याच्या गळ्यामध्ये घातला. इंद्राने तो हार त्या हत्तीच्या ऐरावताच्या गळ्यामध्ये घातला. हत्तीने सोंडेने हाराचा विध्वंस केला. दुर्वास ऋषीने तो प्रकार पाहिला आणि मग मात्र त्या इंद्राला शाप दिला. अरे दिंडीर वनामध्ये तू वीट होऊन पडशील. आणि मग उपशाप मागितला. पुंडलिक नावाचा भक्त आहे. तो आई वडिलांची सेवा करील. जगाचा मालकाची बायको रुसेल रुक्मिणी रुसली आणि ती हे दिंडीरवन आली. ते दिंडीरवनामध्ये येईल. तिच्या शोधार्थ भगवान परमात्मा पाण्यात बुडविल. कृष्ण अवतार संपविल. पंढरपूरला येईल आणि मग त्या पुंडलिकाच्या हातामध्ये ती वीट लागेल. त्या विटेला तुझ्या पांडुरंगाचा परमेश्वराचा स्पर्श होईल आणि मग तुझा उद्धार होईल. मला सांगायचे ज्या विटेवर भगवान परमात्मा उभा आहे. बाकी पुंडलिकाची भरपूर प्रमाण आहेत. कार्य पुंड्या मादलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा सरे तू आणि पाठी जुगारले विठ वगैरे वगैरे वगैरे. पण ज्या विटेवर भगवान परमात्मा उभा होते आहे ती वीट कोण आहे तर तो इंद्र आहे. लक्षात ठेवा. त्या विटेवर असणारा भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायाने पाहिला आणि आळंदीला परत जेव्हा ज्ञानोबराया आहे. खरंच ज्ञानोबराया तुमचा संसार सुखाचा झाला का? खरंच ज्ञानोबराया तुमचा संसार सुखाचा झाला का? आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरायाने जी समाधी घेतली महाराज ज्ञानोबरायाच्या मुखातली वाक्ये
की आज खऱ्या अर्थाने माझा संसार सुखाचा झाला. कशानं? त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून मी पाहिला. हा जी संसार सफळ झाला रे माये, देखिले पायी विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. त्या परमेश्वराला ज्ञानोबरायाने पाहिला आणि ज्ञानोबरायाने आळंदीला जी समाधी घेतलेली आजही ज्ञानोबरायाचं त्या समाधीमध्ये भजन चाललेले, भजन ज्ञान देवी घेतले दान, बाबा बाळचंदू हृदय धरून या ध्यान, बाबा बाळचंदू समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळचंदू कथा कीर्तन करीतो, बाबा बाळचंदू ने बाबा बाळचंदू. ज्ञानोबरायाचं भजन चाले, संजीवन समाधी आहे. ज्ञानोबराया समाधीला बसल्यानंतर जी गीता भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितली, कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर. महाराज ते कुरुक्षेत्र, कुरु म्हणजे वाईट, भांडण करायची जागा म्हणजे कुरुक्षेत्र. ती जागा 159 किलोमीटर अंतर आहे त्या जागेचं. मी 4 वेळा गेलोय आणि आता परत फेब्रुवारी मध्ये जाणार 5व्या वेळेला. लक्षात ठेवा, एवढी मोठी जागा आहे आणि एवढं मोठं भांडण झालं होतं. 18 अक्षयनी सैन्य होतं त्या भांडणामध्ये. 18 अक्षयनी 11 अक्षयनी सैन्य कौरवांचं आणि 7 अक्षयनी सैन्य पांडवाचं. एक अक्षयनी म्हणजे 2,32,00,000 सैन्य म्हणजे एक अक्षयनी. अशा 18 अक्षयनी होत्या आणि कुरुक्षेत्रावर भांडण चाललं होतं. मी नेहमी सांगत असतो, मोठ्या माणसाच्या भांडणात भजन होतं. 18 दिवस भांडण युद्ध होतं, पण त्या युद्धामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. गीतेचा जन्म हा भांडणात झाला, भांडण करताना झाला. भांडण करत असताना सुद्धा नाथ बाबा म्हणले, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, हरिबोला खाता, हरिबोला गाता, हरिबोला उठता, हरिबोला बैसता, नवे नवे सर्व कार्य करता हरिबोला. कोणत्याही अवस्थेमध्ये जर तुम्ही असाल, त्या परमेश्वराचं भजन करा. मोठ्या माणसाच्या भांडणात भजन होतं आणि आपल्या भजनात भांडणं असतात. महाराज, भजनात भांडणं. एका गावात 2-2 पार्ट्या कोणाच्या भजनेच्या. महाराज एका दिंडीच्या 2-2 दिंड्या, 4-4 दिंड्या होतात. त्या कोणाच्या मुळे होतात? आपल्या भांडणामुळे. मला सांगायचे, मोठ्या माणसाच्या भांडणात भजन असतं आणि आपल्या भजनात भांडणं असतात. महाराज, आलं का लक्षात? एखाद्या बाईला किंवा एखाद्या बुवाला एकच अभंग येऊ द्या आणि त्या बुवाचा अभंग जर दुसऱ्या कोणी म्हणला की बुवा परत भजनाला येणारच नाही, ताटला बुवा येणारच नाही. मग त्याला जर विचारलं, तुम्ही आले नाही दादा भजनाला, दादा म्हणणार, माझा अभंग त्याने कशाला म्हणला. इथून आपली सुरुवात होती. मला सांगायचे, अरे गाताच्या गाता भरलेल्या आहेत. अभंग म्हणण्यावरून भांडणं करण्यापेक्षा गाता पाठ करा, सुंदर असा अभ्यास करा. अभ्यास करून 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 हा साध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केला की तो अभ्यास केलेली व्यक्ती या गोष्टी बोलू शकतो. लक्षात ठेवा. मला सांगायचे, गीतेचा जन्म भांडणा झाला. 700 श्लोक आहेत गीतेमध्ये. किती श्लोक आहेत? 700 श्लोकाची गीता. गीतेची सुरुवात सगळ्यात पहिला श्लोक धृतराष्ट्र वाच्य. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. ते कोणाकोणाचे? 574 श्लोक कृष्ण परमात्म्याचे, 85 श्लोक अर्जुनाचे, 40 श्लोक संजयाचे आणि एकच श्लोक एकच कोणाचा? धृतराष्ट्राचा. धृतराष्ट्र वाच. तोही पाहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्था युत्सवः मामका पांडवाच्चैव किम कुर्वत संजया. संजयाला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला. त्याच्या खाली ज्ञानोबरायाने असं गोड प्रतिपादन केलेलं आहे. तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजय सांगे मातू कुरुक्षेत्रेची. सांग संजय आम्हाला तिथं काय चाललंय. आणि ती गीता 700 श्लोकाची म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबरायाने ती अशी आपल्या समोर ठेवली. समाधीला बसल्यानंतर 3 प्रदक्षिणा त्या ज्ञानेश्वरीला घातल्या आणि हे जगाचं तत्वज्ञान ज्ञानोबरायाने आपल्या समोर ठेवलेले. कोणाच्या स्वाधीन करायचं? पैठणला 350 किलोमीटर अंतरावर पैठण क्षेत्र आहे. नाथबाबाच्या स्वप्नात गेले आणि ज्ञानेश्वर माऊलीने स्वप्नात नाथबाबाला सांगितलं की तुम्ही आळंदीला या. किती वाजले बायको? झाली वेळ झाली आपली. झाली.
आणि सांगा ना ताई, आता हे बोलावं मी अजून एक तास बोलायला आता. त्याला 2च मिनिटात संपवतो. नाथबाबाच्या स्वप्नात गेले. नाथबाबाला सांगितलं माऊलीनी, आळंदीला या अजान वृक्षाची मुळे माझ्या कंठाला लागलेली ती दूर करा. आणि अजान म्हणजे अज्ञान, लक्षात ठेवा. अजान वृक्षाची मुळे म्हणजे हे समाजाला जे अज्ञान आहे हे दूर करण्याकरता ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या समोर ठेवली होती. ती ज्ञानाची सामुग्री नाथाच्या स्वाधीन केली. आणि मग नाथबाबांनी त्याच्यावर हरिपाठ लिहिला, गवळणे लिहिल्या, भारुड लिहिली, भागवत ग्रंथ लिहिला. का तर एक चांगले व्यक्ती, सज्जन व्यक्ती, ब्रह्मज्ञानी व्यक्ती सारख्या साधूचं दर्शन कोणाला झालं? श्री गुरुचं दर्शन नाथबाबाला झालं. नाथबाबा म्हणतात स्वप्नात जाऊन सांगितलं. कुणी? ज्ञानेश्वर माऊली. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, अजान वृक्षाची मुळी लागली कंठास, येऊनी अलंका स्थळी काढवेगी. त्याची स्वप्न होता आलो अलंकापुरासी, तव नंदिके माझारी देखिले द्वार, हलविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव. आपल्या जीवनामध्ये अज्ञान रूपी अंधकार नष्ट होण्यासाठी आपल्याला जर श्री गुरु सद्गुरु काय करतात? आपल्यावर कृपा करतात. कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुल्या पदी बैसविले. भगवान परमात्मा म्हणतात, मी आपल्या भक्ताच्या ठिकाणचं अज्ञान नष्ट करण्याकरता यदा यदा हि धर्मस्या ग्लानिर्भवती भारत, धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि हा धर्माचा नाश करण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी मी या जगामध्ये अवतार धारण करीत असतो. परित्राणाय साधू नाम विनाशायचे दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि म्हणून मी या विवेकाची काजळी त्याच्या खालच्या ओवेत बघा, फिरवून विवेक कधी पौजळी, तै योगी पाये दिवाळी निरंतर. अज्ञान रूपी अंधकाराची दिवाळी नष्ट करायची, ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती करून घ्यायची. हीच खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केल्याचा आनंद आपल्या जीवनामध्ये खरा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा, पुन्हा एकादशीची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. जमलेल्या सर्व महाराज मंडळींना शुभेच्छा देतो दिवाळीच्या. सगळ्यांना दिवाळी आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावो. आणि पुन्हा एकदा तुमची प्रवचनाच्या माध्यमातून सेवा करण्याची रघुकुल फाउंडेशन, वशिष्ठ गुरुकुल यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावं अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. कुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी नेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे प्रसायदान हे. जे कळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर मिळती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तिला हो. प्राणी जात वर्षच सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेट तू तया होता, चला कल्पतरूंचे आर हो. चेतना चिंतामणीचे गाव, कोण तेज अर्णव हो. पियुषात चंद्रमेजी आलंचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी. बजिजादी पुरुषी या खंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो, येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. ओम